दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। उंबरठण येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहीद हुतात्मा कॉम्रेड लक्ष्मण बागुल यांच्या हुतात्मा दिनानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेत मार्गदर्शन करताना आमदार कॉम्रेड जे.पी. गावित यांनी हुतात्मा लक्ष्मण बागुल यांच्या संघर्षमय कार्याचा गौरव करत त्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली। यावेळी बोलताना आमदार गावित म्हणाले की कॉम्रेड लक्ष्मण बागुल यांनी गरीब आणि आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा हक्क मिळावा यासाठी स्वतः संघर्षात उतरून गोळ्या झेलल्या। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आदिवासी समाजासाठी बलिदान दिले। त्यांचे हे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही। केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी फार्मर आयडी योजनेबाबतही नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले। फॉरेस्ट प्लॉट धारकांना अडचणीत आणण्यासाठी सरकार विविध योजनांच्या नावाखाली प्रयत्न करत आहे। एकदा रेकॉर्ड तयार झाल्यानंतर वाढीव क्षेत्राच्या मागण्या करण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात। त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून शासनाच्या फसव्या धोरणांना बळी पडू नये असे ते म्हणाले। तसेच केंद्र आणि राज्य सरकार गरीब आदिवासी आणि शेतकरी बांधवांच्या हिताकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी जनतेने आपल्या हक्कांसाठी संघटित होऊन संघर्ष करण्याचे आवाहन केले। आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र या आणि लढा उभारा असेही त्यांनी सांगितले। खरं म्हणजे हा कायदा जन्माला आणलेला आहे। लक्ष्मण बागुलच्या छातीला गोळी लागली, लोक घाबरले नाही। त्यावेळेस लढ्यामधले काही लोक इथं असतील, परंतु सुरगाणा तालुक्यातील माणसं घाबरले नाही। तर दुसऱ्या दिवशी फॉरेस्टवाल्यांचं ऑफिस तोडून टाकलं, महामंडळवाल्यांचं संबंध शेड उस्तरून काढलं आणि फॉरेस्टवाले आणि महामंडळवाले ह्या सुरगाण्यातून हाकलून लावले। या सभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका, जिल्हा आणि राज्य समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी भागवत गायकवाड, दक्ष न्यूज, सुरगाणा।